नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी सकाळी नाश्त्याची तयारी करत असताना ती अंडी हातात घेऊन तिला मागच्या काही आठवणी आठवतात. तेव्हा तिथे मानिनी येते आणि बोलते, नंदिनी काय झालं? नंदिनी बोलते, काहीच नाही. यावर मानिनी बोलते, चेहरा का उतरला आहे मग? नंदिनी बोलते, माझा नाही आई, काही नाही. मानिनी म्हणते, काही नाही काय ग? अंडी हातात धरून विचार करत बसली आहेस. अंड्याचा विचार करतीयेस का? नक्की काय करावं? उकडावी की बुर्जी करावी की ऑमलेट करावं? नंदिनी बोलते, काहीही बनवेल. तुम्ही सांगा ना, लगेच करते. मानिनी म्हणते, मी नाही हा, आता तू ठरवायचं आहे. आता इथून पुढे ना काय करायचे, कधी करायचं आहे, कुठली वस्तू कुठे ठेवायची आहे, हे सगळं हळूहळू तू आणि काव्या ठरवायला घ्या. आता हे सगळं माझ्या सुना ठरवतील. म्हणजे कसं, मी रिटायर व्हायला नको? नंदिनी जरा विचार करूनच बोलते की आपल्याला जे जमणार नाही आहे त्याबद्दल कशाला बोलायचं. मानिनी हसतच बोलते की अच्छा, हा एवढा कॉन्फिडन्स. माझा वसा चालू ठेवणारी सक्षम हुशार सून आली आहे ना माझ्या घरात. खरंच माझ्या मागे हे घर, स्वयंपाकघर हे सगळं तू नीट सांभाळशील याची पूर्ण खात्री आहे मला. आता मी ब्रेक घेणार आहे, त्यामुळे हे सगळं तू ठरव. मी फक्त मदत करणार आहे. नंदिनी मनात विचार करते, आई सगळ्याचं सगळं सून म्हणून माझ्यावर सोपवायला निघाले. जेव्हा त्यांना कळेल मी यांची सून फार काळ राहणार नाही, तेव्हा त्यांचं काय होईल? डिवोर्स जीवाकडून घेणार आहे. आई बाबांशी जोडलेल्या नात्याचं काय करू या विचारातच ती टेन्शन मध्ये आलेली असते. इथे दुसरीकडे रम्या आत्याला विचारते की कानातलं हे घालू का हे? तेव्हा आत्या विचारतच असते आणि बोलते की मला नाही ग माहिती. तेव्हा रम्या बोलते, माहित नाही म्हणजे काय ग आई, काय झालं आहे तुला? तुझा मूड ठीक नाहीये का? आत्या बोलते, माझी भीती खरी होताना दिसते. रम्या बोलते, कुठली भीती खरी होताना दिसते? काय बोलतीयेस? आत्या बोलते की माझा डोळा का फडफडत होता ना, आता माझ्या लक्षात आलंय रम्या, सगळं अभद्र घडते. यावर रम्या बोलते, अगं काय घडते? हे बघ आई, आता कुठे माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी छान घडतायत, पण तू मात्र निगेटिव्ह का बोलते ते कळत नाही आहे मला. आत्या बोलते, पुढे गोष्टी निगेटिव्ह घडू नये म्हणून ना मी आता गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करते. रम्या, पण काहीच घडत नाही आहे नीट. यावर रम्या बोलते, काय नीट घडत नाहीये? मला कळेल असं बोलशील का? यावर आत्या बोलते, मी काल तुला काय म्हटलं होतं, दरवाजाच्या बाहेर कोणीतरी आहे रम्या. तो फ्लॉवर पॉट असाच नव्हता पडला, नक्कीच कोणाच्या तरी हातून पडला असणार. रम्या बोलते, कोणाच्या? यावर आत्या बोलते, मला वाटतं पिहूच्या. रम्या बोलते, काय पिहू? ती कशी असेल तिथे? आत्या बोलते, हो तीच असणार. तुला आठवते मी जेव्हा तिला विचारायला गेले की बाळा काय झालं, तेव्हा ती मला बघून घाबरली आणि दूर गेली. मानिनी सांगत होती पिऊला फिट यायच्या आधी पिऊ काहीतरी सांगणार होती. रम्या बोलते, बापरे, ती मामीला हे सांगणार नसेल ना की नंदिनीला तिच्या लग्नातून तू गायब केलं होतंस? आत्या बोलते, अरे देवा, हे जर घरच्यांना कळलं ना, मला तर घराबाहेर काढतील. यावर रम्या बोलते, हे अगं असं झालं तर डिवोर्स होऊन सुद्धा माझं आणि पार्थचं कधीच लग्न होणार नाही. हे बघ, पिऊला काही माहिती आहे की नाही आय डोंट नो, पण जरा तिला खरंच काय माहिती असेल ना, तिला समजावून शांत केलं पाहिजे आपण. या पिऊमुळे आधीच खूप काही भोगलं आहे मी. आता परत काय तिने गडबड केली ना तर आपल्याला खूप महागात पडेल. बघ आई, आता कुठे आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडतायत आणि यामध्ये कोणाला प्रॉब्लेम आलेला नको. यावर आत्या बोलते, मलाही नको. काही झालं ना तरी हे गुपित कधीही कोणाला कळता कामा नये आणि दोघी खूप टेन्शन मध्ये आलेल्या असतात. दुसरीकडे सर्वजण डायनिंग टेबलमध्ये नाश्ता करत असताना मानिनी मिथुन काकाला बोलते की असं चिवडत बसू नका, खा बरं. यावर मिथुन काका बोलतो की काही नाही वहिनी, जरा पिहूची काळजी वाटते. काल जीवाने रात्री फोन केल्यानंतर धावत पळत घरी आलो. नंदिनी मला म्हणाली, काका काळजी करू नका, तिला आता बरं वाटते. ती झोपली तेव्हा माझ्या जीवात जीव आला. यावर मानिनी बोलते की मान्य आहे मला, पिऊपाशी आता मंजूताई बसली आहेत ना, आता खाऊन घ्या बरं. पार्थ बोलतो की ताप उतरला आहे ना. मिथुन काका बोलतो की हा गेलाय, पण जरा अशक्तपणा आहे तिच्या अंगात म्हणून ती झोपली. काल रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. तिच्या जवळ आम्ही दोघं बसलो. वहिनी काहीही म्हणा, मुलींना घरातल्या अंगणातल्या तुळशी वृंदानासारख्या असतात. बापाचा काळज किती भागाचा असलं ना, मुलींना काही कमी जास्त झालं ना ते सशासारखं होतं.
काल परवापर्यंत माझी लेक हसत होती, खेळत होती, माझं चित्र काढत होती. अचानक कसं काय फिट आली हे मला कळतच नाहीये. मिथून काकाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. यावर जीवा बोलतो, काका टेन्शन नको घेऊ, आता तापही उतरला आहे ना. मानिनी बोलते, जीवा, अरे मुलांना काही झालं ना तरी आई वडिलांना टेन्शन येतं, कळलं का? जीवा बोलतो की आई, आपण सर्व आहोत ना. तिला नेमकं काय सांगायचं होतं हे कळलं का? तेव्हा तिथे रम्या आणि आत्या येते. आत्या बोलते की अरे बापरे, अजून त्याच विषयावर बोलत बसल्या तुम्ही. आता पिऊला बरं वाटलं ना, आता बंद करा ना हा विषय. सगळेजण जरा चकितच होतात. तेव्हा मानिनी बोलते की अहो वसुताई, आपली पिहू लहान आहे हो. यावर नंदिनी बोलते की हो, आणि आजकालच्या लहान मुलामध्ये खूप लक्ष द्यावं लागतं. त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. नाही तर मग सगळ्या गोष्टी मनातच राहतात आणि उगाच मग ते डिप्रेशन काही ना काहीतरी सुरू होतं. मिथून काका बोलतो, रे बाप रे, एवढं सारं असतं, आपल्या वेळी असं काही नव्हतं ना ताई. यावर मानिनी बोलते, असेलही, पण आपल्याला त्याचं नाव माहिती नसेल. आणि तसंही आपण आपल्या लहानपणी मनात गोष्टी ठेवायचो का? सगळं तर बोलून टाकायचं. यावर मिथून काका जीवाकडे बघून बोलतो, हो ना. मानिनी बोलते, लहान मुलंही देवाघरची फुलं असतं, उगाच म्हणत नाही. त्या फुलावर नीट लक्ष ठेवावं लागतं, त्यांना जाणून घ्यावं लागतं. रोज हळूहळू प्रमाणे पाणी घालावं, मग ती फुलं बहरतात. जीवाचं आठवतं आहे ना तुम्हाला? जीवा बोलतो की एक मिनिट, आता मी काय केलं? मानिनी बोलते की तू लहानपणी खूप पराक्रम केले. नंदिनी, तुला माहितीये, मी नाही नाही म्हणत होते ह्यांना, तरी सुद्धा यांनी सायकल घेऊन दिली जीवाला. मग काय, शाळा सुटल्यावर सायकल चालवत चालवत कुठेतरी लांब पर्यंत गेला आणि एका ट्रकला ओव्हरटेक करायचा होता. मग पडला ना धाडकन हातावर. एवढं लागलं होतं त्याला, त्याने घरी नाही सांगितलं. का? तर आई ओरडेल. 2 दिवसांनी त्याचा हात सुजला तेव्हा मला कळलं, तोपर्यंत इंटरनल इंजुरी झाली होती. नशीब थोडक्यावर निभावलं. तेव्हापासून मी या दोघांना सांगूनच ठेवलंय, काहीही झालं तरी आईला येऊन सांगायचं. आई ओरडणार नाही. आई काय प्रत्येक गोष्टीवरून ओरडत नाही, पण आईपासून गोष्टी लपून ठेवायच्या नाही. यावर आत्या बोलते, अगदी बरोबर आहे. खरं तर ना, कुठलीही गोष्ट घरापासून लपून ठेवू नये. तेव्हा घराची बेल वाजते. मानिनी बोलते की कोण आलं असेल या वेळेत? तेव्हा ती कल्पनाला दरवाजा खोलायला सांगते. कल्पना दरवाजा खोलते तेव्हा बोलते की ताई, कोर्टाकडून पत्र आलंय, सही लागेल. सर्वजण जरा टेन्शन मध्ये येतात. आत्या जरा गालातल्या गालात असते तेव्हा पार्थ आणि जीवा लगेच उठतो. तर मानिनी बोलते की अरे अरे, मी बघते तुम्ही खाताय ना, बसा, खाताना उठायचं नसतं. आणि पार्थ मान हलवतं आणि दोघेजण बसतात. मानिनी ते पत्र आणायला जाते. पार्थ आणि जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं. पार्थ बोलतो की काय, लेटर कशाबद्दल आहे? मानिनी बोलते, केस बद्दल लेटर आहे. पार्थ बोलतो, केस बद्दल? जीवा जरा घाबरूनच बोलतो, आई, कोणत्या केस बद्दल? यावर मानिनी बोलते, तुम्ही जरा यांना फोन करा. काका बोलतो, काय झालं वहिनी? मानिनी बोलते की आपण केस जिंकलोय. जीवा जरा विचार करून, एक मिनिट, कोणती केस? तेव्हा आत्याला आठवतं की मानिनी, त्या शाहूवाडीची केस बद्दल बोलतेस का तू? तेव्हा मानिनी बोलते, अगदी बरोबर ओळखलं ताई तुम्ही. तेव्हा तिघांचा जीव जरा भांड्यात उतरतो. काका बोलतो की पिहू बरी झाल्यावर आपण जंगी पार्टी करूया. तेव्हा सगळेजण हो बोलतात. आत्या बोलते की मानिनी, तू आत्ताच्या आत्ता विक्रमला फोन करून बोलव बरं. तेव्हा मानिनी मान हलवते आणि बोलते की तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? सत्यनारायणची पूजा घातली तेव्हा आपल्याला एवढी आनंदाची बातमी मिळाली. गुरुजी सांगतात म्हणजे त्याला काही ना काहीतरी अर्थ असतोच. आत्या बोलते की अच्छा, म्हणजे ही बातमी करायची होती म्हणून गुरुजीने सांगितलं होतं का सत्यनारायणची पूजा करा? अजून दुसरी कुठली अति महत्वाची बातमी कळणार म्हणून सांगितलं होतं का? तेव्हा सगळेजण एकमेकांकडे बघतात आणि विचार करतात. मानिनी बोलते, म्हणजे दुसरं काय असं अति महत्वाचं काम असणार, असं काय म्हणतात? यावर आत्या बोलते, मानिनी, मी स्टेटमेंट केलं, तू खोलात कशाला शिरतेय? तू एक काम कर, विक्रमला पहिला फोन कर. मानिनी हो बोलून निघून जाते. तेव्हा मिथून काका बोलतो की नंदिनी, पिऊने काय खाल्लं आहे की नाही ते मी बघून येतो. यावर रम्या बोलते की काका तुम्ही बसा, माझं खाऊन संपलंय, तुम्ही बसा बघू, तुम्ही नाश्ता करा, मी बघते पिऊला काय हवे ते, तिच्यासाठी मी गरम गरम सूप घेऊन जाते. रम्या आत्या जरा इशारा करूनच बोलतात आणि रम्या तिथून निघून जाते. मिथून काका बोलतो की वसुताई, एक नंबर जागा आहे, आपण एक काम करूया, पावसाळ्यात ट्रिप काढूया.
तेव्हा आत्या बोलते की हो अगदी, सगळ्यांनी जाऊया, 5 जीवा सगळ्यांनी जायचं आहे आणि आपापल्या बायकांना बरोबर घेऊन यायचं, कळलं ना. तेव्हा जीवाला ठसका लागतो. नंदिनी मनात बोलते की नाकातोंडाशी आलं होतं, अक्षरशः थोडक्यात निभावलं. आज हे कोर्टाचं लेटर आनंद घेऊन आलंय, पण आमचं डिवोर्सचं लेटर आलं तर काय अवस्था होईल यांची. तर दुसरीकडे मंजू पिहूला विचारते की कसं वाटलं बाळा तुला आता. यावर पिहू बोलते की बरं वाटतंय. मंजू बोलते की नक्की ना तुला बरं नाही हे कळल्यापासून सगळ्यांना किती काळजी होती. तुझी माहिती आहे मामी, नंदिनी वहिनी, पार दादा, जीवा दादा, वसू मावशी. वसू मावशीचं नाव घेतलं पिहूचे हातपाय थरथरतात. तेव्हा मंजू विचारते की पिहू काय झालं बाळा, बरी आहेस ना. हे बघ पिहू, मला मानिनी वहिनीने सांगितलं होतं तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं आहे बाळा, बोल बेटा काय झालं. पिऊ बोलतच असते तितक्यात रम्या येते आणि बोलते की प्रिन्सेस बरं वाटतंय का, कशी आहेस. पिऊ बोलते ठीक आहे. रम्या बोलते अरे यार फक्त ठीक, बट डोंट वरी. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले, टोमॅटो सूप. तुला आवडतं की नाही, हे प्यालीस ना तुला परफेक्टली फाईन वाटेल. यावर मंजू बोलते की बघितलंस ना रम्या ताई तुझी किती काळजी घेते. रम्या बोलते की असणारच, मावशी मोठी बहीण आहे ना माझी ती. मावशी तुला आई बोलवत होती, भेटून येतेस का. तोपर्यंत मी पिऊला सूप भरवते. पिऊ बोलते की आई तू नको ना जाऊ प्लीज. मंजू बोलते की अगं मी आलेच, तू सूप पी, तेवढ्याच वेळेत मी येईल. आणि मंजू तिथून निघून जाते. रम्या तिच्या बाजूला बसते. दुसरीकडे आपण पाहतो की मिथुन काका जीवाला विचारतो की कोर्टात गेल्यावर काय झालं. तेव्हा जीवा बोलतो की 6 महिने वाट बघा असं सांगितलं कोर्टाने आणि 6 महिन्याने जाऊन सांगायचं आपल्याला एकत्र राहायचं आहे की नाही. तेव्हा मिथुन काका खुश होऊन विचार करतो की येस आय लाईक दिस, नुसतं आय लाईक दिस नाही, आय लव्ह इट. जाम खुश झालेला असतो. तेव्हा जीवा बोलतो की काय होतंय तुला. तेव्हा मिथुन बोलतो की तुझ्या लक्षात येत नाही मित्रा, ट्रेन प्लॅटफॉर्म वरून सुटली पण पुढे तिला सिग्नल मिळालेलं नाही म्हणून जरा पुढे जाऊन थांबली. लाख मुळाचा माणूस गमवतोय, तो घेऊन ये परत. तेव्हा जीवाला काहीच कळत नाही. काका काय बोलतोयस तू. तेव्हा मिथुन काका बोलतो की माननीय आदरणीय कोर्टाचा निर्णय, अरे जे तुम्हाला जमलं नाही ते कोर्टाने करून दाखवलं. तुमच्या नात्याची व्हॅलिडिटी संपवायला निघाला होतात ना. आता कोर्टाने सांगितलेलं तुमचं नातं 6 महिन्यासाठी रिचार्ज करा आणि राहा एकत्र 6 महिने. तेव्हा जीवा बोलतो नाही रे बाबा, आम्ही एकत्र नाही राहू शकत. कोर्टाच्या रूल प्रमाणे आता हे डिवोर्स आई बाबांना कसं सांगायचं हे आम्हाला कळत नाही, म्हणून आम्ही जरा ते नीट विचार करून नंतर कधीतरी सांगायचं ठरवलं आहे. मिथुन काका त्यावर बोलतो की तू काही ठरू नकोस रे, काही गरज पडणार नाही आहे. सांगतो ना काका, तुला सांगतोय ना. यावर जीवा बोलतो म्हणजे का. मिथुन काका बोलतो की 2000च्या बॉन्ड वरती लिहून देतो तुमचा डिवोर्स होणार नाही. मिथुन काकाचा शब्द आहे. जीवा बोलतो की यात कसलं लॉजिक आहे. मिथुन काका बोलतो की लॉजिक शोधू नकोस जिगर, मेरे जिगर लॉजिक शोधू नकोस. पुढच्या 6 महिन्यात मॅजिक काय होणार आहे ते बघ. मिथुन काका बोलतो की आता बघ, नंदिनीला अपघातून कोणी वाचवलं, तू वाचवलं, कळलं. आता लग्नात दीपकच्या तावडीतून कोणी सोडवलं, तू सोडवलं. आनंद निवासमधून कोणी वाचवलं, तू वाचवलं. अरे कसं काय प्रत्येक ठिकाणी हिरो सारखी तुझी एंट्री कसं काय होते तिला वाचवण्यासाठी. विचार कर जरा. तेव्हा जीवा विचार करू लागतो. दुसरीकडे रम्या पिऊला बोलते की मस्त गरम गरम सूप आहे, फुंकून पी, हळूहळू पिऊ. पिऊ सूप पिते. तेव्हा रम्या तिला विचारते काय ग, आवडली का चव. पिहू मान हलवते. रम्या बोलते छान लागते ना. काय ग पिहू, काल घाबरवलंस आम्हाला, तुला अचानक फिट कशामुळे आली ग, काही झालंय का. तेव्हा पिहू जरा घाबरवूनच काही नाही. तेव्हा रम्या बोलते असं कसं काही नाही झालं, मामी सांगत होती की तू खूप घाबरली होती काल, कशामुळे, काय झालं बाळा. म्हणजे शाळेत, फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या घरात. तेव्हा पिहू तिच्याकडे बघते. तेव्हा पिहू जरा अडखळत घाबरूनच काही नाही आणि जायला निघते. तेव्हा रम्या बोलते की थांब, पळून जाऊ नको, आय नो युअर ओल्ड हॅबिट. अगं बाळा काळजी वाटते ना मला तुझी, तुला गोष्टी लपवायची खूप वाईट सवय आहे. माझ्या लव्ह लेटर मध्ये स्वतःचं डोकं लावलंस आणि लपून ठेवलं. आता जर तसं नको असेल तर मामीला काय सांगणार होती ते सांग, मला काय झालं आहे ते. मी तुझी रम्याताई आहे की नाही, माझ्यापासून कशाला लपवते, सांग काय झालं ते. आणि तिचा हात पिरगळवते. तेव्हा पिऊ ओरडते आणि तेव्हा तिथे नंदिनी आली असते. रम्या घाबरून जाते. नंदिनी बोलते की हात सोड तिचा आणि पिऊला ती मिठीत घेते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.